नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास यादव आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो। तर नेहमीप्रमाणे आज आपण द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्रांचे विश्लेषण करणार आहोत। ठीक आहे, आज 20 फेब्रुवारी। आजच्या दिवशी बघूयात काय आपल्यासाठी महत्त्वाच्या घडामोडी आहेत। ठीक आहे, तर आपण लोकसत्तापासून सुरुवात करूयात। लोकसत्तामधले 2 आर्टिकल महत्त्वाचे आहेत आज। आता हे तुम्हाला क्लिअर दिसतंय का नाही मला दिसत असेल, थोडंसं अंधुकही दिसत असेल। ठीक आहे, कारण डायरेक्ट पेपर घेता आलेला नाही। तर महत्त्वाचं एक गोष्ट आहे ते म्हणजे लेह लडाख विषयीचे हे आर्टिकल आहे। आपण काल परवा पण ज्यावेळेस हिंदूला आर्टिकल आलं होतं त्यावेळेस लेह लडाखचा जो इश्यू काय सध्या चालू आहे त्याच्याविषयी चर्चा केली होती। ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये काय आहे की लेह लडाख जो की 2019ला खूप जास्त खुश होता। का खुश होता तर जम्मू काश्मीर या राज्यापासून वेगळं करून लेह लडाखला काय केलंय, एक सेपरेट युटीचा दर्जा दिला होता। आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं होतं की आपल्यावर जे कल्चरल, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या पण जम्मू काश्मीर काय वेगळा आहे। ठीक आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला वेगळा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून आपली जी अस्मिता आहे ती आता राखली जाईल, आपली ऑटोनॉमी जी आहे, स्वायत्ता जी आहे ती राखली जाईल। त्याचबरोबर काय लेह लडाखकडे जम्मू काश्मीर राज्याचा भाग असताना जे दुर्लक्ष व्हायचं ते आता इथून पुढे होणार नाही। ठीक आहे, पण आता लेह लडाखच्या नागरिकांची अशी भावना झाली की आता राज्य सरकार, केंद्र सरकार आधी दुर्लक्ष करायचे दोघंही, आता राज्य सरकारचा संबंधच नाही, आता केंद्र सरकार दुर्लक्ष करतंय। ठीक आहे, त्यासाठी म्हणून 2 फेब्रुवारी पासून त्यांनी आय थिंक आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर आपण चर्चा करूयात की हे मागणी का आहे, मागणीचे कारण काय आहेत आणि बरोबर त्यांची मागणी काय आहे याच्याविषयी आपण बघितलं पाहिजे। ठीक आहे, तर हे बघा 14 संघटना आहेत वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, सगळे राजकीय पक्ष आहेत, इवन बीजेपीचे जे तिथले लोकल लीडर्स आहेत तेही या मागणीला काय सपोर्ट करत आहेत। त्याचं कारण काय आहे? ठीक आहे, कारणे याआधी आपण चर्चा केलेली आहे की याआधी जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये लेह लडाखमधून 4 आमदार जायचे। ठीक आहे, त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की आपली जी मागणी आहे ती मागणी राज्य सरकारपर्यंत तिथे पोहोचते आणि आपल्या मागण्यांना कुठेतरी आवाज तिथं मिळतोय। पण 2019ला सेपरेट युटी झाल्यानंतर विधानसभा नाही आहे लेह लडाखसाठी आणि त्यामुळे आपली मागणी आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही सरकारपर्यंत, अशी भावना वाढीस लागली। त्याचबरोबर काय 2 हिल काउन्सिल पण होत्या। हिल काउन्सिल असल्यामुळे तिथले स्थानिक लोकांचा प्रतिनिधीमध्ये सहभाग असायचा आणि ते बऱ्यापैकी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असायचे, त्यामुळे ते कुठेतरी स्वायत्तता किंवा आपणच आपल्यावर रूल करतोय हे जी भावना असते ती भावना त्यांच्यामध्ये असायची। पण हिल काउन्सिल नसल्यामुळे आता पुन्हा इथं कुठेतरी प्रतिनिधी त्वाचाच प्रश्न चर्चेमध्ये येतोय, ते एक कारण आहे। त्याच्यानंतर काय झालं, 370 आर्टिकलमध्ये आपण चर्चा करताना बऱ्याच वेळा नाही का, ज्यावेळेस 2019ला 370 आर्टिकल हटवलं गेलं त्यावेळेस 35A ची पण चर्चा झालेली। 370 आर्टिकल अंतर्गत जे इतर लोक कोणी जमिनी घेऊ शकत नाही जम्मू काश्मीरमध्ये, ठीक आहे, तिथल्या मायनिंगच्या संदर्भात हे ते, तर हेच संरक्षण लेह लडाखला पण लागू होतं। ठीक आहे, याच्याकडे बऱ्याच दुर्लक्ष झालेलं दिसतंय। तेव्हा फक्त सगळे लोक की हां जम्मू काश्मीरमध्ये ही तरतूद होती, जम्मू काश्मीरला हे संरक्षण होतं, पण त्याचबरोबर ते कोणासाठी होतं, लेह लडाखसाठी पण होतं। पण ते संरक्षण आता कुठंतरी गेलं आणि मोठमोठे बिझनेस हाऊसेस असतील हे आता काय करतील, प्रोजेक्ट अक्वायर करतील, त्यानंतर गुंतवणूक करतील आणि तिथली जी इकॉलॉजी आहे ती इकॉलॉजी बिघडवतील, तिथलं जे लोकसंख्याचं डिस्ट्रीब्युशन आहे ते लोकसंख्याचं डिस्ट्रीब्युशन बदलवतील, आपली जी कल्चरल आयडेंटिटी आहे ती पण ह्याच्यामध्ये काय भेसळ होण्याची शक्यता आहे। याच्या 2-3 कारणामुळे तिथल्या लेहवासियांमध्ये काय असंतोष निर्माण झाला। त्याचबरोबर लेह लडाखसाठी जे काय आश्वासनं दिली गेली होती किंवा 2019ला जेव्हा युटीचा दर्जा दिला होता त्यावेळेस जे त्यांना असं वाटलं होतं की आता आपल्याकडे केंद्र सरकारचं लक्ष गेले आणि इथून पुढे इथे कायम राहील, पण ते खूप तात्पुरतं ठरलेलं आहे। त्यांना तसं असं सांगितलं होतं त्यावेळेस की 6व्या शेड्यूलमध्ये तुमचा समावेश केला जाईल, 6व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केला जाईल। आता आपण आपण ह्याच्या आधी पण चर्चा केलेली आहे की 5व्या आणि 6व्या परिशिष्ट मध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ही 2-3 कारणं आपल्याला लडाखच्या
सध्याचा जो असंतोष चालू आहे त्याच्या मागे आपल्याला ही दिसतं. ठीक आहे. एक काय तर त्यांचे प्रतिनिधी राहिलेले नाहीत आता विधानसभेमध्ये, स्वतःचा आवाज पोहोचत नाही असं वाटतं, केंद्र सरकारकडनं दुर्लक्ष केलं जाते. त्याचबरोबर 35A वगैरे अंतर्गत जी काही आर्थिक स्वायत्तता होती थोडक्यामध्ये, आणि ते कोणालाही प्रॉपर्टी मायनिंग इत्यादी बाबतीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता, तो आत्ता जाईल असं त्यांना वाटतं. आता मागणी काय आहे? 6व्या परिशिष्टामध्ये समावेश व्हावा अशी मागणी आहे. याची शिफारस नॅशनल कमिशन फॉर SC ST यांनी ऑलरेडी केलेली आहे की लडाखचा समावेश त्याच्यामध्ये व्हावा. 6व्या परिशिष्टामध्ये आता किती राज्य आहेत? आसाम आहे, मेघालय आहे, त्रिपुरा आहे आणि मिझोराम आहे. ठीक आहे. आमे त्रिमी हे 4 राज्य आहेत. आमे त्रिमी त्याच्यामध्ये लडाखचा समावेश व्हावा अशी सप्टेंबर 19 मध्येच काय शिफारस नॅशनल कमिशन फॉर STनं केलेली आहे. ठीक आहे. कारण एकट्या लडाख प्रदेशामध्ये 97% हे कोण आहेत? ST आहेत. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरी काय मागणी आहे? नागरिकांच्या स्थावर मालमत्तेवरील विशेष मालकी हक्क गेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी रोजगारावरचा दावा पण गमावलेला आहे, तर ते पण त्यांना त्यामुळे परत मिळेल असं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जो तब्बल 6,000 कोटी रुपयांचा निधी दरवर्षी काय लेह, लडाख आणि कारगिलसाठी दिला जातो. 6,000 कोटी रुपयांचा निधी. आता पूर्वी जेव्हा डेव्हलपमेंट काउन्सिल होत्या, हिल काउन्सिल्स होत्या त्यावेळेस आणि राज्य सरकार होतं त्यावेळेस, तर त्याच्यामध्ये कुठंतरी लेह लडाखच्या नागरिकांचं ऐकलं जायचं असं त्यांना वाटायचं. पण आता त्याच्यावर एकच मालक आहे, ते म्हणजे राज्यपाल. ठीक आहे. राज्यपालाची प्रतिनिधीचा काही संबंध येत नाही, म्हणजे आमदार खासदार इत्यादींचा. ठीक आहे. त्यामुळे ते म्हणतील तशा प्रकारेच त्याची काय विल्हेवाट लावली जाणार आणि त्यांचंच नियंत्रण आहे त्याच्यावर. ठीक आहे. ही एक गोष्ट आहे, ही एक मागणी आहे त्यांची. 6व्या परिशिष्टामध्ये समावेश करावा याच्यासाठी एक समिती नेमली आहे, ते लक्षात ठेवा. नित्यानंद राय समिती, केंद्रीय गृहमंत्री आहेत नित्यानंद राय, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. ठीक आहे. तर ही झालं लेह लडाखच्या संदर्भात. आता पुढचं आपण बघूयात. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगत आलेलो आहे की हे जे संविधान भान नावाचं सदर सुरू झालंय ते आपण रोज वाचलं पाहिजे, त्याच्या नोट्स काढल्या पाहिजेत. आपल्या ज्या त्याच्या नोट्स म्हणण्यापेक्षा आपल्या ज्या पर्टिक्युलर नोट्स असतात राज्य घटनेच्या, त्याच्या आपल्या नोट्समध्ये ॲडिशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर इथं त्यांनी माहिती दिलेली आहे ती म्हणजे उद्देशपत्रिकाविषयी, ज्याला आपण संविधानाचा आत्मा असं म्हटलेलं आहे. कुणी म्हटलेलं आहे? पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. याचबरोबर उद्देशिकेला संविधानाचा ID कार्ड पण म्हटलेलं आहे. ठीक आहे. ID कार्ड कुणी म्हटलेलं आहे? नानी पालखीवाला. तर संविधानाच्या उद्देशपत्रिकेवर चर्चा सुरू असताना कवी हसरत मोहानी यांनी भारताचे नाव युनियन ऑफ इंडिया सोशलिस्ट रिपब्लिक्स असे ठेवावे अशी मागणी केली होती. कधी कधी आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की यांचं याच्यासाठी समर्थन होतं, त्यांनी मागणी केलेली. KT शहानी ही मागणी केली, सोशलिस्टचा समावेश करा असे म्हटले, धर्मनिरपेक्षताचा समावेश करा असं म्हटले. अशा वेगवेगळ्या संविधान सभेतल्या भूमिकेवर कधी कधी म्हणजे 2-4 वर्षातनं एकदा प्रश्न विचारला जातो. तसाच एखादा प्रश्न विचारला तर ते आपल्या नोट्समध्ये असलं पाहिजे. कवी हसरत मोहानी यांनी युनियन ऑफ इंडिया सोशलिस्ट रिपब्लिक असं नाव असावं अशी काय त्यांनी मागणी केली होती. ठीक आहे. राजेंद्र प्रसादांनी हसरत मोहानी यांना भारतीय संविधानाची रचना ही रशियाच्या संविधानाप्रमाणे वाटते काय असा प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांनी मी रशियाची बाजू घेत नाही, तर रशियाप्रमाणे संघराज्य रचना करणे योग्य राहील, त्यातून सत्तेचं योग्य विभाजन होईल अशी माझी भूमिका आहे असं डॉक्टर राजेंद्र प्रसादांना उत्तर कवी हसरत मोहानी यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. संविधानाच्या पहिल्या कलमातच भारताचे नाव ठरले आहे. ठीक आहे. त्याला अनुसरून ही मागणी नव्हती, त्यामुळे ही सूचना नाकारली गेली. इंडिपेंडंट या शब्दाविषयी चर्चा झाली आणि अखेरीस सोवेरियन डेमोक्रॅटिक रिपब्लिक हे 3 शब्द संविधानाच्या उद्देशपत्रिकेवर होते. आपल्याला नंतर माहिती आहे 42व्या घटनादुरुस्तीनं काय धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता हे शब्द ऍड केल्याचं आपल्याला माहिती. ते कोणत्या घटनादुरुस्तीनं? 42वी घटनादुरुस्ती 1976. पण मूळ संविधानाच्या उद्देशपत्रिकेवर कोणते? सॉव्हरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक हे 3च शब्दाची रचना आपल्याला दिसते. कालांतराने उद्देशपत्रिकेच्या कायदेशीर स्थानाविषयी, आता उद्देशपत्रिका संविधानाचा भाग आहे की नाही याच्याविषयी पण चर्चा सुरू झाली होती. त्याच्यासाठी आपल्याला 3-4 महत्त्वाच्या केसेस आहेत. ठीक आहे. एक काय बेरुबारी खटला 1960चा आहे. ठीक आहे. बेरुबारी हा जो रिजन होता तो आजच्या बांगलादेशमध्ये म्हणजे तेव्हाच्या ईस्ट पाकिस्तानमध्ये होता. ते जलपाईगुडी जिल्ह्यामधला भाग आहे. तर त्या भागाविषयी तेव्हाचा पाकिस्तान म्हणजे ईस्ट पाकिस्तानने मागणी केली आमच्यामध्ये असावा आणि भारताची अशी भूमिका होती की तो
भारतामध्ये असावा. तर शेवटी एक करार झाला ज्याला नेहरू नून करार असं पण म्हणतात. नेहरू नून हे तेव्हाचे पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर होते फिरोज शाह नून, यांच्यामध्ये करार झाला आणि त्याची अर्धे अर्धे विभागणी करायचं ठरलं. तर मुद्दा असा निर्माण झाला की संविधानानुसार आपला एखादा भाग दुसऱ्या देशाला देण्याचे अधिकार संसदेला आहेत का, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला. याविषयी खटल्यामध्ये उद्देश पत्रिकेतील सार्वभौम या शब्दाविषयी चर्चा झाली. या शब्दातून संसदेला अधिकार आहे का बाबा याच्याविषयी काय चिकित्सा झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं काय केलं तर संविधानाची उद्देशिका म्हणजे सरनामा हा संविधानाचा भाग नाही, हिस्सा नाही अशी भूमिका घेतली आणि उद्देशिका हा सर्वसाधारण सिद्धांत आहे. मात्र खटल्याची सुनावणी करताना उद्देशिकाला कायद्याचा स्रोत मानता येणार नाही असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. इथं आपल्याला बेरुबारी खटल्याविषयी एक दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक तर बेरुबारी खटल्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, संविधानाचा हिस्सा आहे का सरनामा, तर हिस्सा नाही असं सांगितलं. ठीक आहे, म्हणून तो कायद्याचा स्रोत मानता येतो का, एखादा अन्वयार्थ लावताना कायद्याचा स्रोत पण मानता येणार नाही, तो एक सर्वसाधारण सिद्धांत आहे असं त्यावेळेस सांगितलं. दुसरं, भारत सरकार सीमांची पुनराखणी करू शकते, मात्र आपला जर प्रदेश दुसऱ्या देशाला द्यायचा असेल त्यावेळेस मात्र काय करावं लागेल, घटना दुरुस्तीच करावी लागेल असं त्यावेळेस त्यांनी जजमेंट दिलं होतं. त्यामुळे बेरुबारी युनियनच्या बाबत काय 9वी घटना दुरुस्ती हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठली घटना दुरुस्ती कशाशी विषयी संबंधित आहे, वन लाईनर विचारलं जाऊ शकतं, स्टेटमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं, जोड्या लावा विचारलं जाऊ शकतं. बेरुबारी युनियन विषयी 9वी घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे, सो आता बेरुबारीमध्ये काय सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा संविधानाचा भाग नाही, पण केशवानंद भारती खटल्यामध्ये काय सांगितलं, संविधानाचा भाग आहे. 42व्या घटना दुरुस्तीनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, 3 शब्द टाकले आपण बघितलं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये अजून 2 खटले ऍड करावे लागतील आपल्याला, ते म्हणजे एक LIC खटला आहे बघा. इथेच सांगतो मी तुम्हाला ते. एक बेरुबारी खटला 1960 काय म्हटले, सरनामा भाग नाही, सरनामा भाग नाही. दुसरा आहे केशवानंद भारती खटला 1973, केशवानंद भारती 1900. वर्ष पण महत्वाचे आहेत, फक्त खटल्याचं नाव माहिती असून चालत नाही, वर्षही चुकवलं जाऊ शकतं पुढं क्वेश्चन आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारताना. त्यामुळे त्याच वर्षाची खटला आहे हे पण आपल्याला स्पेसिफिकली माहिती पाहिजे. ठीक आहे, 1973चा आहे, 24 एप्रिल 1973 सचिन तेंडुलकरचा जन्मदिवस. त्याच्यामध्ये काय सांगितलं, सरनामा हा भाग आहे. काय सांगितलं, सरनामा हा भाग आहे. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची केस आहे बघा, ती म्हणजे LIC 1995. LIC केसमध्ये LICच्या आधी पण एक केस आहे, बोमई खटला, SR बोमई यांची केस आहे 1994ची. या केसमध्ये काय सांगितलं, अविभाज्य भाग आहे. काय सांगितलं, अविभाज्य भाग आहे. त्याचबरोबर चौथा खटला आहे LIC खटला 1995, त्याच्यामध्ये पण सांगितलं अविभाज्य भाग आहे. ठीक आहे, तर भाग नाही म्हणणारी फक्त एकमेव घटना दुरुस्ती आहे खटला आहे बेरुबारी खटला. बाकीचे जे 3 खटले तुम्हाला मी सांगितलेले आहेत ते 3 खटले कशाविषयी चर्चा काय सांगतात, तर सरनाम्याचा भाग आहे असं केशवानंद भारतीमध्ये सांगितले. SR बोमई खटला अविभाज्य भाग आहे म्हणतंय आणि LICचा खटला पण काय अविभाज्य भाग आहे म्हणतंय. याच्यावर प्रश्न विचारलेला थोडासा हार्ड क्वेश्चन आहे. याचं कारण काय, रेग्युलर सोर्सेसमध्ये आपल्या राज्यघटनेच्या लक्ष्मीकांत असेल किंवा कोळंबे सरांचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये कुठंच तुम्हाला SR बोमई खटल्याचा उल्लेख आढळत नाही. ठीक आहे, त्या सोर्समध्ये उल्लेख आढळत नाही, पण त्यांनी जे क्वेश्चन काढलेला आहे त्याचा सोर्स मला माहिती आहे, त्याच्यानुसार मी जे बघितला सोर्स त्याच्यामध्ये मात्र SR बोमई खटल्याचा उल्लेख आहे आणि कदाचित तिथूनच त्यांनी क्वेश्चन काढलेला असू शकतो. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तेच त्यांनी सांगितलेलं आहे अविभाज्य भाग आहे. आपल्याला जे आजपर्यंत माहिती होते ते बेरुबारी, केशवानंद भारती, LIC माहिती होतं. फक्त क्वेश्चन काढताना कंबाईंड मुख्य परीक्षा 2023 ची 23 साठीची जी झाली नोव्हेंबरमध्ये तिला प्रश्न विचारला
होता. ठीक आहे. सो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता दुसरं सरनाम्याविषयी विचारताना कॉमेंट्सवर पण विचारलं जातं कोणाचं काय मत होतं. जसं की इथं आपण बघितलं ID कार्ड कोण म्हटलेलं आहे, नानी पालखीवाला हे काय म्हटलेत ID कार्ड. मग आता त्याच्यामध्ये पंडित ठाकूरदास भार्गव यांचे खूप मोठी कॉमेंट आहे, ती लक्षात पण असली पाहिजे आपल्याला. त्यांनी काय म्हटले, सर्वात मौल्यवान भाग आहे. कीवर्ड लक्षात ठेवायचे, कॉमेंट लक्षात ठेवताना कीवर्डच लक्षात ठेवायचे. पूर्णला पूर्ण कॉमेंट त्याच्यावर आपल्या लक्षात राहत नाही. ठीक आहे. मौल्यवान भाग आहे, आत्मा आहे, संविधानाच्या केंद्रभागी आहे आणि संविधानाचा अलंकार आहे. ठीक आहे. सो पंडित ठाकूरदास भार्गव पंडित म्हटलं की आपल्याला काय लगेच आठवायला पाहिजे, मौल्यवान आहे. सरनामा कसा आहे, मौल्यवान आहे. त्यानंतर तो काय, आत्मा आहे. तो काय आहे, केंद्रभागी आहे, सेंट्रल पॉइंट आहे. आणि दुसरं काय, तो अलंकार आहे. ठीक आहे. सो पंडित काय म्हणतात, मौल्यवान सरनामा, मौल्यवान, आत्मा, केंद्रभागी, अलंकार आहे. ठीक आहे. हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. अशा प्रकारे हे जे सदर आहे संविधान भान, मी वारंवार सांगत आलोय की ते वाचन तुमचं त्याचं असलं पाहिजे. त्याच्या नोट्स पण आपापल्या स्पेसिफिक जिथं जिथं त्यांनी ज्या ज्या टॉपिकची चर्चा करतायत तिथं आपल्या नोट्स तिथं भर टाकू शकता. कारण प्रत्येक वेळी थोडीशी तरी नवीन माहिती आपल्याला याच्यातनं मिळतच असते. जसं की इथं हसरत मोहानी यांची जी चर्चा केलेली आहे त्या दृष्टीने इथं माहिती मिळते. ठीक आहे. की बऱ्याच लोकांनी इथं फिरोज शाह नून आणि नेहरू करार हा करार वाचलेला नसेल किंवा ऐकलेला नसेल, त्याच्याविषयी इथं माहिती आपल्याला मिळते. काही लोकांच्या वाचनातनं 9वी घटना दुरुस्ती स्किप होऊ शकते. खटले लक्षात राहतात आपल्याला, तेवढं तर बेसिक करायलाच पाहिजे. त्याच्यासाठी 9वी घटना दुरुस्ती केली होती हे थोडंसं दुर्लक्षित होऊ शकतं. अशा गोष्टींचं रिव्हिजन इथं आपल्याला होताना दिसतं, त्यामुळे ते बघितलं पाहिजे. ठीक आहे. सो आता आपण पुढच्या मुद्द्याला चर्चा करूयात, ते म्हणजे द हिंदू बघूयात आता आपण. तर इथं सुप्रीम कोर्टने सरकारला थोडंसं खडसावलेलं आहे. यूज डिक्शनरी मिनिंग ऑफ फॉरेस्ट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यासाठी आपल्याला फक्त 1-2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपला जो फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आहे, जुना जो ऍक्ट आहे तो 1980चा आहे. ठीक आहे. त्याच्या आधी जो होता ब्रिटिशकालीन, आय थिंक 1927चा होता तो. ब्रिटिशकालीन जो होता तो 1927चा. आणि 1980चा ऍक्ट आहे. आपण म्हणत असतो ना 33%, 80चाच आहे ना, हा 80चाच आहे. 33% फॉरेस्ट असलं पाहिजे, ते 80च्याच ऍक्टमध्ये आपल्याला सांगितल्याचं दिसतं. ठीक आहे, जमिनीच्या. तर ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं केंद्राला, की डिक्शनरी मिनिंग वापरा. तुम्ही काय करताय, फॉरेस्टचं वर्गीकरण करताना केंद्र सरकारने 2 बदल त्याच्यामध्ये केलेले होते, डायल्यूट केलेलं होतं त्यांनी. ठीक आहे. एक तर डिक्लेअर फॉरेस्ट असं त्यांनी वर्गीकरण केलं आणि दुसरं लँड रेकॉर्डेड ॲज फॉरेस्ट. हे 80च्या कायद्यातलं आहे. ठीक आहे. केंद्राने काय केलेलं, कुठंतरी ते डायल्यूट करायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. रूल 16 याच्यामध्ये जे फॉरेस्ट कन्झर्वेशन रूल्स आहेत त्याच्यामध्ये फॉरेस्ट लाईक एरियाज, अनक्लास्ड अँड कम्युनिटी फॉरेस्ट लँड. ठीक आहे. केंद्र सरकारला काय इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, TN गोदावर्मन थिरुमुलपाड केस. ठीक आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं डिक्शनरी मिनिंग तुम्ही फॉरेस्टचं काय केलं पाहिजे, वापरलं पाहिजे. फॉरेस्ट कन्झर्वेशन अमेंडमेंट ऍक्ट 2023 जे आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार हे केलेलं, बदल केलेला. पण सुप्रीम कोर्टाने सांगितले जुनीच जी पद्धत आहे तीच पद्धत काय केली पाहिजे, लागू केलेली पाहिजे. ठीक आहे. हे आहे. त्याच्यानंतर इथं SC फ्लॅग्स हॉर्स ट्रेडिंग आफ्टर मेयरल पॉल. ठीक आहे. हे काय त्याच्यात महत्त्वाचं नाही. फक्त आपल्याला दिसतंय की चंदीगडचा जो मेयरची इलेक्शन चालू होती त्यावेळेस जो रिटर्निंग ऑफिसर होता RO, ठीक आहे, त्या रिटर्निंग ऑफिसरनी तिथं असताना काहीतरी चिटचाट केली, असं क्रॉस केला आहे काही मतांवर आणि ते मतं बाद ठरवलेत. याच्यावरनं काल जर तुम्ही तर बघितलं असेल, ज्यावेळेस हिअरिंग चालू होते त्यावेळेस खूप जास्त त्यांनी चीफ जस्टिस चंद्रचूड यांनी काय त्या मेयरला खडसावले, त्या रिटर्निंग ऑफिसरला खडसावलेलं दिसतं. मुद्दाम केले आहेत डिफेसिंग. आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचं नाही, फक्त रिटर्निंग ऑफिसर कुठल्याही निवडणुकीचा जो निकाल घोषित करतो, ठीक आहे, जसं विधानसभा असेल, लोकसभा असेल, कोण घोषित करतो, तो रिटर्निंग ऑफिसर घोषित करतो. हे इथं महत्त्वाचे GS2 राज्यसेवा GS2 साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं NCW चेअरपर्सन. आता हे जे संदेश खाली गाव आहे पश्चिम बंगालमध्ये, तिथं स्त्रियांवर प्रचंड अत्याचार झालेले आहेत, त्याच्यावरनं निदर्शनं चालू आहेत. तर NCWने लगेच कॉग्निझन्स घेतलं राष्ट्रीय महिला आयोगाने, आणि त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत रेखा शर्मा,
या तिथं जाऊन काय आहेत त्यांनी भेट दिलेली, ते फक्त इथं लक्षात असलं पाहिजे आपल्याला. NCWच्या अध्यक्षा कोण आहेत? रेखा शर्मा आहेत. 1990चा ऍक्ट आहे. 1992 31 जानेवारीला NCWची स्थापना झालेली आहे. त्याच्यामध्ये 1+5 सदस्य असतात. ठीक आहे. पहिल्या अध्यक्षा कोण आहेत? जयंती पटनाईक. हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. त्यानंतर जयंती पटनाईक पहिल्या अध्यक्षा. दुसऱ्या आय थिंक मोहिनी गिरी. दुसऱ्या मोहिनी गिरी मागच्या वर्षी निधन झालेलं आहे त्यांचं. राष्ट्रपती VV गिरी यांच्या सून मोहिनी गिरी ह्या दुसऱ्या अध्यक्षा. त्याच्यानंतर तिसऱ्या अध्यक्षा होत्या तुमच्या विभा पार्थसारथी. विभा पार्थसारथी या तिसऱ्या अध्यक्षा. आणि चौथ्या होत्या त्या पौर्णिमा अडवाणी. पौर्णिमा अडवाणी. पौर्णिमा अडवाणी. आता हे मी का सांगतो इथं, तर इथंच तुमचा तो मुद्दा क्लिअर झाला पाहिजे. माझा प्रयत्नच हा आहे की ज्यावेळेस आपण करंटची न्यूज बघतोय ती सिलेबसच्या कुठल्या घटकाशी संबंधित आहे, त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित बेसिक माहिती तिथंच सांगितली की तुम्हाला ते रिकॉल व्हायला पण मदत होईल. NCW राष्ट्रीय महिला आयोग 1+5 सदस्य असतात. 1990चा कायदा 31 जानेवारी 1992ला काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. ठीक आहे. पहिल्या अध्यक्षा प्रश्न विचारून झालाय जयंती पटनाईक, दुसऱ्या मोहिनी गिरी, तिसऱ्या विभा पार्थसारथी, चौथ्या पौर्णिमा अडवाणी. ठीक आहे. सो आपल्याला पहिल्या विचारलेल्या आहेत, सिक्वेन्स पण विचारला जाऊ शकतो. आता हे अजून एक इथं लक्षात ठेवा. आता हे बघा, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती आयोग, त्याचे अध्यक्ष कोण आहेत? चेअरपर्सन अरुण हलदर. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अध्यक्ष कोण आहेत? अरुण हलदर. ठीक आहे. सो ही एक महत्वाची तिथं आपल्याला न्यूज दिसते. आता नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टचं इव्हॉल्युशन खूप मोठं आहे. इथं आपण पुढच्या कधी स्लाइडमध्ये सांगूयात. फक्त एवढं लक्षात ठेवा, 65वी घटनादुरुस्ती 1990नी त्याला काय केलं होतं? जॉईंट SC/ST घटनात्मक आयोग नेमला होता. आणि त्याच्यानंतर 89वी घटनादुरुस्ती 2003 यांनी काय सेपरेट नॅशनल कमिशन फॉर SC, नॅशनल कमिशन फॉर ST असे घटनात्मक आयोग नेमलेले, स्वतंत्र आयोग नेमलेले होते. ठीक आहे. त्याच्या पुढे आता हे लक्षात ठेवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप जास्त चर्चेमध्ये आहे. आजच्याच न्यूजपेपरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे 2 यूज आहेत. एक तर कॅन्सर थेरपीसाठी पण त्याचा वापर करणार आहेत. कॅन्सर थेरपी आपण जर पुढे ती न्यूज आली तर बघूयातच. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करतं ते काय वापर होऊ शकतो AIचा? एक तर नवीन ट्रीटमेंटच्या मेथड, नवीन थेरपी. ठीक आहे. दुसरं काय? डायग्नोसिससाठी AIचा वापर केला जाऊ शकतो किंवा केला जातोय. आणि तिसरं काय आहे तर तुमची ट्रीटमेंट. 2-3 गोष्टीसाठी कॅन्सरच्या उपचारासाठी AIचा वापर केला जातोय. त्याचप्रकारे दुसरा इथं वापर इथं आपल्या लक्षात असलं पाहिजे ते म्हणजे AI ज्यावेळेस आपण आपली नोट्स प्रिपेअर करू किंवा केली असेल तुम्ही, त्यावेळेस एक त्याचे यूज काय असले पाहिजेत. कारण AI खूप हॉट टॉपिक आहे. तो राज्यसेवा मुख्यला निबंधाला पण येऊ शकतो, UPSCच्या पण निबंधाला नाही तरी पण आपल्याला ते सायन्स टेकमध्ये उत्तरासाठी वर्णनात्मक प्रश्न त्याच्यावर येऊ शकतो. AI कॅमेरा बीम्स लाईव्ह इमेज ऑन सोशल मीडिया. ह्या बातमीचा उपयोग कसा करून घेऊ शकतो आपण? ठीक आहे. बातमी साधी आहे की काय इडुकी फॉरेस्ट जे आहे केरळमध्ये, तिथं काय एलिफंट आढळला. कसा आढळला? तो AI कॅमेराने लाईव्ह इमेज दाखवल्या. तर इथं आपण असं म्हणू शकतो की प्राणी सर्वेक्षणासाठी तसेच सर्वेलन्ससाठी AI कॅमेऱ्याचा आपण काय वापर करू शकतो. इथं आता बघितलं कॅन्सर थेरपी, तसेच असे यूज आपल्याला जास्तीत जास्त असे फॅमिलियर झाले पाहिजेत, म्हणजे प्रश्न आला की मग आठवण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. आता हे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आर स्टीरिंग द सर्व्हिस इंडस्ट्री. आता हे खूप मोठा पॅराडॉक्स तयार झालेला आहे भारतामध्ये. पॅराडॉक्स असा आहे की इंजिनियर जे आहेत ते इंजिनियर्स आर सपोज टू वर्क इन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. मोस्ट ऑफ द टाइम मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये असले तरी पण त्यांचं योगदान कुठं वाढत आहे? सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये वाढत आहे. याचं कारण मोस्ट इंजिनियर सध्या काय करतायत? सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जॉब करतायत. काय कारण आहेत त्याचे? 2 कारण आहेत. एक म्हणजे काय, सर्व्हिस इंडस्ट्रीतले जॉब हे डायनामिक असतात. ठीक आहे, हे कारण दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे प्रोडक्शन इंजिनिअरिंग म्हणू शकतो आपण, किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग म्हणू शकतो, किंवा त्या इंजिनिअरची मूळ ब्रँच जी आहे, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, जी काय असेल ती, त्या ब्रँचमध्ये काय होतं? लॅक ऑफ जॉब्स आहेत. ठीक आहे, जॉबची संधी नाही. याच्यामुळे काय, मोस्ट ऑफ द इंजिनियर कोणत्याही ब्रँचचा असेल तरी तो कुठं सर्व्हिस इंडस्ट्रीतले जॉब्स जॉईन करण्याचा
प्रकार वाढत आहे. ठीक आहे, तर इथं कंट्रीब्युशन दिले GVA मध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीचं कंट्रीब्युशन किती आहे, 53% आहे. ठीक आहे, ग्लोबल नाही सॉरी भारताच्याच GVA मध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीचं योगदान 53% आहे. ठीक आहे, इंडस्ट्रीचं योगदान किती आहे, 28%. 53%, 28%. आणि एम्प्लॉयमेंटचं जर बघितलं तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉयमेंट आहे 31% आणि इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर ती एम्प्लॉयमेंट आहे 25%. ठीक आहे, तुलनात्मक आकडेवारी आहे, फॅमिलीवर फक्त आपण झालो पाहिजेत. इथं काही थोडेसे रियालिटीचे सर्वे वगैरे दिलेले आहेत, जसं की 57% भारतातले इंजिनियरच फक्त ज्यांना जॉब मिळू शकतो, एम्प्लॉयबल आहेत, त्यांना तसे स्किल काय अक्वायर केलेत किंवा आहेत. नाहीतर बाकीचे मग 43% यांचा प्रश्न आपल्याला निर्माण होतो की त्यांचे जे स्किल आहेत ते मार्केटमध्ये एम्प्लॉयबल स्किल नाहीत. दुसरं काय इथं सर्वे सांगितलेला आहे, स्वतः AICTचा सर्वे आहे. ठीक आहे, AICTनं सांगितले 60%पेक्षा जास्त इंजिनिअरिंगच्या सीट्स काय आहेत व्हेकंट आपल्याला असल्याचं दिसतंय. त्याचबरोबर दुसरा एक रिपोर्ट आहे त्यानुसार 80% इंजिनियर ग्रॅज्युएट आहेत जे त्यांचे जॉब्स आहेत ते नॉन टेक्निकलमध्ये करतायत. म्हणजे इंजिनियर आहे, टेक्निकल एज्युकेशन घेतलंय, पण जॉब्स करताना नॉन टेक्निकलमध्ये जॉब्स करतायत. 80% असे इंजिनियर्स आहेत. ठीक आहे, याच्यावरनं थोडंसं आपल्याला जॉब्स इकॉनॉमी याच्याबद्दल ही आकडेवारी कुठंतरी वापरता येऊ शकते. ठीक आहे, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे ग्रीसचे प्राईम मिनिस्टर आलेले आहेत सध्या. आय थिंक रायझिना हिल्स, आपला जो डायलॉग चालतो रायझिना हिल्स मध्ये. ठीक आहे, इथं रायझिना हिल्स हा जो डायलॉग आहे 2016 पासून सुरू आहे. हा डायलॉग काय तर प्रामुख्याने परराष्ट्र संबंधाविषयी केंद्रित. इथं वेगवेगळे तज्ज्ञ थिंक टँक बोलवले जातात, वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रपती मंत्री असतात आणि त्यांच्याशी चर्चा केली जाते, मुलाखत घेतली जाते. ठीक आहे, आणि बाकीचे लोक सगळे ऐकायला आलेले असतात. असा रायझिना हिल्स हा जो डायलॉग आहे तो 2 संस्थेतर्फे भरवला जातो. एक म्हणजे MOE मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांच्यातर्फे आणि दुसरा आहे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन ORF. ठीक आहे, या दोघांच्या संयुक्त विद्यमाने काय रायझिना हिल्स हे दिल्लीमध्ये डायलॉग भरवले जातात. ठीक आहे, रायझिना हिल्सवर रायझिना टेकड्या आहेत, तिथं आपलं राष्ट्रपती भवन आहे. ठीक आहे, तो जो एरिया आहे आजूबाजूचा त्याला रायझिना हिल्स असं म्हटलं जातं. आता इथं चर्चा करायची आपल्याला ती ग्रीसच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, ग्रीस आणि भारताचे रिलेशन कसे राहिलेले आहेत, बायलॅटरल रिलेशन काय आहेत, त्याच्याविषयी ग्रीसच्या पंतप्रधानांनी काही वक्तव्य केलीत आणि आपण त्या मुद्द्याला धरूनच इंडो ग्रीस रिलेशन पाहणार आहोत. ठीक आहे, याची हिस्ट्री काय तर आपल्याला माहिती आहे एन्शंट काळापासून इंडो ग्रीस रिलेशन चालू आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पॉलिटिकल रिलेशन पण दिसतात, जसं की अलेक्झांडरचं आक्रमण होतं, सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्ताची लढाई होते पुढे. ठीक आहे, हे मुद्दे पण आहेत. तसंच आपल्याला व्यापारी चर्चा पण व्यापारी रिलेशन पण आपल्याला काय दिसतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, भारत आणि ग्रीसचा खूप जास्त समृद्ध असा व्यापार साधारण 5व्या-6व्या शतकापर्यंत, इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकापर्यंत चाललेला दिसतोय. तिथून पुढं तो थोडासा कमी होतो, पण असे साऊंड रिलेशन आहेत एन्शंट काळापासूनच काय साऊंड रिलेशन. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधानांनी काय म्हटलेलं आहे की इंडिया आणि ग्रीस हे दोघांचे काय ओल्ड आणि ट्रेडिशनल रिलेशनशिप राहिलेली आहे. ठीक आहे, सो प्राईम मिनिस्टर मोदीजी ग्रीसला गेले होते ऑगस्ट 23 मध्ये. त्याच्यानंतर आता ग्रीसचे प्राईम मिनिस्टर मित्सोटाकी आलेले आहेत. ठीक आहे, भारतामध्ये रिलेशन बिल्ड करण्यासाठी त्यांचं स्टेट व्हिजिट चालू आहे. मित्सोटाकी काय म्हटलेले आहेत, इंडिया विल फाइंड नो बेटर गेटवे टू युरोप दॅन माय कंट्री. म्हणजे ग्रीसपेक्षा अधिक चांगलं प्रवेशद्वार युरोपसाठी भारताला सापडू शकत नाही आणि प्राचीन काळापासून आपलं ग्रीसद्वारेच काय प्रामुख्याने युरोपशी व्यापार राहिलेला आहे असं त्यांनी सांगितलं. हे एन्शंट झालं. आताच्या रिलेशनमध्ये ग्रीसचं काय महत्त्व आहे, दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी काय आहेत तर एन्शंट ग्रीक आणि एन्शंट इंडिया दोन्ही पण काय त्या वेळेसच्या ट्रेडिंगमधल्या एक सुपर कंट्रीज होत्या. ठीक आहे, दोघांची पण रिलेशन त्यांनी शब्द वापरला आहे प्रिझनर्स ऑफ जॉग्राफी. दोघं पण काय भूगोलाचे कैदी आहेत. ठीक आहे, भूगोलाचे कैदी म्हणजे काय जॉग्राफिकली खूप इम्पॉर्टंट अशा लोकेशनवर स्थित दोन्ही कंट्री आहेत, ते ग्रीस असेल किंवा इंडिया असेल. ठीक आहे, जे की जगाच्या दळणवळणासाठी महत्त्वाचे राहिलेले लोकेशन आहेत. ठीक आहे, आणि त्याचबरोबर हे दोन्ही प्रदेश कसे आहेत ओलाटाईल पण आहेत, अस्थिर पण राहिलेले आहेत असं त्यांनी मांडलंय. जसं की रेड सी सध्या बघितलं आपण, रेड सी मध्ये खूप जास्त अस्थिरता आहे आणि ग्रीस तिथेच लोकेशन आहे ग्रीसचं. त्याच्यानंतर कोऑपरेशन कुठं कुठं चालतं इंडिया आणि
ग्रीसचं, ठीक आहे, ह्याच्याविषयी चर्चा केलेली आहे. तर द्विपक्षीय संबंधामध्ये मिलिटरी आणि बिझनेस कोऑपरेशन चालतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पण ते खूप मंद हळू गतीनं चालतं, ते वाढलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर काय जॉईंट एक्सरसाइज होते ग्रीस आणि भारताच्या नेव्हीची आणि मिलिटरीची संयुक्त युद्ध सराव होतात. त्याचबरोबर भारताचे बिझनेसेस आता ग्रीसमध्ये एक्सपांड होत आहेत, तिथं इन्व्हेस्टमेंट करतायत. जसं की उदाहरण दिले GMR ग्रुप जो आहे भारताचा, तो नवीन एअरपोर्ट बांधतोय ग्रीसमध्ये क्रेटे आयलँडवर. तिथं जे एअरपोर्ट तयार होतंय त्याच्यामध्ये GMR ग्रुप भारताचा तो बांधतोय. त्याच्यानंतर फूड बिझनेसमध्ये पण भारताच्या उद्योग समूहांनी गुंतवणूक केलेली आहे. शिपिंग कंपनीमध्ये पण गुंतवणूक केलेली आहे, ठीक आहे. सो अशी गुंतवणुकीचे वेगवेगळे क्षेत्र वाढत आहेत. इथं एक नाव दिलंय बघा त्यांनी, एका कंपनीचे CEO आहेत, ते काय म्हणतात, ग्रीस इज स्टील बाय फार द बेस्ट युरोपियन कंट्री टू इन्व्हेस्ट, ठीक आहे. ग्रीस हा इन्व्हेस्ट करण्यासाठी बेस्ट युरोपियन कंट्री आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण हे जे ग्रीसमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप कमी झालेली बघा मागचे 10-15 वर्ष, याचं कारण काय होतं, 2010 मध्ये पिक्स कंट्रीमध्ये खूप जास्त इकॉनॉमिक क्रायसिस आला होता. पिक्स कंट्री कोणत्या, पोर्तुगाल आहे, त्यामध्ये इटली आहे, ग्रीस आहे आणि स्पेन आहे, ठीक आहे. पोर्तुगाल, इटली, ग्रीस आणि स्पेन. तेव्हापासून इथली इन्व्हेस्टमेंट आणि अर्थव्यवस्था कुठंतरी कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसतं. पण आता भारताचे बिझनेस रिलेशन, कमर्शियल रिलेशन ग्रीसशी वाढत आहेत. त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक दृष्ट्या ग्रीस काय आहे, तिथं नाटोचा मेंबर आहे, EUचा मेंबर आहे. तसंच भारताचा जो प्रोजेक्ट आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर IMEC, ठीक आहे, हा तो भारताचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये पण ग्रीसनं सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर इंडिया आणि EU या दोघांमध्ये एक इन्व्हेस्टमेंट ट्रीटी ॲग्रीमेंट होतंय, EU इंडिया बायलॅटरल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट. हे लक्षात ठेवा. कधी कधी असं डायरेक्ट देऊन विचारलं जाऊ शकतं, BTIA कुठल्या संघटनेशी भारताचा करार होतोय, BTIA नावाचा. तो हा जो BTIA करार आहे म्हणजे काय, बायलॅटरल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट कोणाशी होतो, EUशी होतो, युरोपियन युनियन. आपल्याला ऑप्शन देताना दिले जाऊ शकतात की एशियानशी होतोय किंवा सार्क संबंधित आहे किंवा अजून WTOचाच आहे, असं वेगवेगळं. पण BTIA इंडिया आणि युरोपियन युनियन यांच्या संदर्भात वापरली जाणारी टर्म आहे त्यांच्या कराराला, ठीक आहे. पुढे स्कोप काय आहे याच्यामध्ये, तर खूप जास्त स्कोप आहे. पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट कनेक्ट वाढला पाहिजे, ठीक आहे. कारण आपल्याकडे प्राचीन काळापासून भारत आणि ग्रीसचे रिलेशन पीपल टू पीपल कनेक्ट राहिलेला आहे, ठीक आहे. युनिव्हर्सिटीचे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम झाले पाहिजेत, कल्चरल प्रोग्राम झाले पाहिजेत, थिंक टँक एक्सचेंज झालं पाहिजे. असं पण सुधारणा अजून काय केलं पाहिजे इंडिया आणि ग्रीस रिलेशनशिपमध्ये, याच्यासाठी हे दिलेलं आहे, ठीक आहे. अजून काय गोष्टी आहेत, तर MOU साईन केलेत आपण ग्रीस बरोबर. कशासाठी, ॲग्रिकल्चर क्षेत्रासाठी, ॲनिमल रिअरिंगसाठी आहेत, इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहेत, फार्मसीसाठी आहेत. या 4 क्षेत्रामध्ये MOU साईन झालेला आहे, ठीक आहे. ग्रीस आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनशिपमध्ये पण महत्त्वाचा आहे, कारण भारताला नेहमीच सपोर्ट करतो. जसं की NSGचा जो ग्रुप होता तिथं भारताच्या मेंबरशिपसाठी सपोर्ट केलेला आहे, MTCRच्या मेंबरशिपसाठी सपोर्ट केला आहे, वासेनार ॲग्रीमेंटच्या मेंबरशिपसाठी पण ग्रीसने भारताला सपोर्ट केलेला आहे, ठीक आहे. भारताच्या एक्सपोर्टिंग डेस्टिनेशनसाठी ग्रीस महत्त्वाचा आहे. आपल्याकडनं जेट फ्यूलची ग्रीस आयात करतो. ऑटोमोबाईल कार्स भारताकडनं युरोपमध्ये ग्रीसमध्ये आयात होतात, म्हणजे भारताकडून निर्यात होते तिथे, ठीक आहे. त्याचबरोबर काय, स्टीलची पण खूप जास्त निर्यात भारताकडून, रोल स्टील असेल किंवा फ्लॅट स्टील असेल, युरोपमध्ये ग्रीसमध्ये खूप जास्त निर्यात होते. सो या निर्यातीसाठी पण ग्रीस आपल्याला काय महत्त्वाचा असल्याचा दिसतो, ठीक आहे. या काही गोष्टी आहेत ग्रीसच्या संदर्भात. आता हे बघा, रिसेंट रिपोर्ट ऑन लोकल फिनटेक प्लेयर्स, ठीक आहे. भारतामध्ये खूप जास्त कोविडपासून फिनटेक प्लेयरचं प्रमाण वाढलेलं आहे. व्हॉट वर द कन्सर्न लिस्टेड बाय पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑन द राईज ऑफ डिजिटल पेमेंट्स इन इंडिया. वाय डिड द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इश्यूड 30% वॉल्यूम कॅप ऑन ट्रान्झॅक्शन फॅसिलिटेड युझिंग UPI, ठीक आहे. तर पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी जी आहे कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी, त्यांच्या पुढे हा डिजिटल पेमेंटचा मुद्दा चर्चेत आला. मग त्यांनी जे काय रिपोर्ट आणि रिकमेंडेशन केलंय त्याच्याविषयी रिपोर्ट आहे. NPCI काय केलेलं आहे, तर UPIचा वापर करून जे काय ट्रान्झॅक्शन होणार आहे त्याच्यावर त्यांनी 30% काय कॅप लावलेली आहे, ठीक आहे. सो हे समजून घेण्यासाठी बघा, आता स्टँडिंग कमिटी ऑन कम्युनिकेशन हॅज रेज कन्सर्न अबाउट डोमिनन्स ऑफ फिनटेक ॲप्स ओनड बाय फॉरेन एंटिटी. आपण खूप वेळा असे BBCने एक मागं रिपोर्ट तयार केला होता की ज्याच्यामध्ये जे चायनीज ॲप आहेत त्या चायनीज ॲपवरनं कुणी कर्ज घेतलं की ते कसे हॅरॅसमेंट करतात, म्हणजे 60 पटीनं व्याज द्यावं लागलेलं आहे. व्याज जर दिलं नाही तर हॅरॅसमेंट करतात, त्यानंतर
मोबाईलचे सगळे ॲक्सेस त्यांच्याकडे असतो, कॉन्टॅक्ट लिस्ट इत्यादी, फोटो वगैरे, फोटो व्हायरल करण्याची धमकी देतात आणि अशा अनेक आत्महत्या केलेल्या आपण वाचल्या. त्या संदर्भात कमिटीने हा मुद्दा चर्चेला घेतला होता. तर त्यांचा एक मुद्दा आहे तो म्हणजे फॉरेन कंपनी, खास करून चायनीज लोकांचा हस्तक्षेप याच्यामध्ये जास्त आहे. या चायनीज कंपन्याकडनं चालवले जाणारे जे ॲप आहेत, ठीक आहे, त्यांच्या संदर्भात त्यांनी काय केलंय, काळजी व्यक्त केली आणि भारतीय इकोसिस्टीममध्ये तयार झालेले ॲप प्रमोट केले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. इट नोटेड दॅट इट विल बी मोर फिजिबल फॉर रेग्युलेटरी बॉडीज सच ॲज RBI अँड द NPCI टू कंट्रोल लोकल ॲप्स ॲज कम्पेअर्ड विथ फॉरेन ॲप्स विच ऑपरेट इन मल्टिपल ज्युरिस्डिक्शन. हे जे फॉरेन ॲप्स आहेत हे काय वेगवेगळ्या देशातनं ऑपरेट केले जातात, त्यामुळे त्यांच्यावर कंट्रोल असं ठेवता येत नाही. पण इंडियन ॲप्स जर असतील तर त्या इंडियन ॲप्सवर RBI द्वारे NPCI द्वारे काय केलं जाऊ शकतं, कंट्रोल केलं जाऊ शकतं. ठीक आहे, आणि त्यांच्याकडनं जे गैरव्यवहार होत आहेत त्याला आळा बसू शकतो. फायनली लोकांना त्याचा त्रास होणार नाही. विजय मनी आणि मुंजोर कामदार पार्टनर्स टू, त्यांचं काय म्हणणं आहे, लोकल फिनटेक प्लेयर्स हॅव्हिंग अ नॅचरल ॲडव्हान्टेज व्हेन इट कम्स टू अंडरस्टँडिंग द कस्टमर, व्हेरियस इकोसिस्टम पार्टिसिपेंट, द डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड ब्रॉडर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर. लोकल इकोसिस्टममध्ये तयार झालेले जे कंपन्या आहेत, डिजिटल पेमेंटचे ॲप आहेत, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. याचं कारण काय तर त्यांना लोकल इथली सगळी माहिती असते, कशासाठी खर्च लागेल, परत याची शक्यता किती दिला पाहिजे, असे वेगवेगळे जे काय माहिती आहे ते नैसर्गिकरित्या त्यांच्याकडे असते, त्यामुळे त्यांना जास्त ॲडव्हान्टेज आहे, म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. ठीक आहे, असे 2-3 मुद्दे इथं चर्चेला घेतलेले आहेत. ठीक आहे, आता आपण इंडियन एक्सप्रेस बघूयात. तर बघा, खूप चर्चेमध्ये आहे तो म्हणजे MSP. आपल्याला माहिती आहे की संयुक्त किसान मोर्चातर्फे काय चालू आहे सध्या दिल्लीमध्ये, जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं, त्याच्यासाठीचा राऊंड झाला सध्या. शेतकरी नेते आणि मंत्र्यांमध्ये चर्चा झालेली आहे. ठीक आहे, तर या दृष्टीनं MSP द्यायची, पण MSP कशी असली पाहिजे काय याच्याविषयीचं या रायटरचं जे काही मत आहे ते त्यांनी इथं मांडलेलं आहे. ठीक आहे, त्यांचं काय म्हणणं आहे बघा की MSP, त्यांनी एक जिराचं उदाहरण घेतलंय आणि कशा प्रकारे MSP गरजेची आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. गुजरातमधल्या जिरा उत्पादनांचं उदाहरण घेऊन ते सांगतात. काय म्हणतात ते फक्त एक उदाहरण समजण्यासाठी फक्त सांगतोय तुम्हाला की MSP का गरजेचे. त्यांचं काय म्हणणं आहे की गुजरातमधल्या उंझा या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 22,000 रुपये क्विंटल ते 24,000 रुपये क्विंटल एवढा जिऱ्याचा भाव होता. ठीक आहे, मार्च एंडला तो 30,000 झाला आणि जुलैमध्ये तो 73,000 झाला. म्हणजे बघा किती व्होलाटाईल आणि अस्थिरता आहे. नोव्हेंबर-डिसेंबरला जेव्हा ते की पेरणी केली जात होती, पेरणीच्या वेळेस 22-24,000 होता आणि त्याच्यानंतर मार्चमध्ये 30,000 गेला क्विंटलला आणि 73,000 रुपये क्विंटलला गेला, कधी जुलै 22 या तारखेला. ठीक आहे, सो त्यांचं म्हणणं काय आहे, त्याच्यानंतर आता तिथल्या आजूबाजूला एकदा भाव वाढले की आपल्या सगळ्यांची प्रवृत्ती अशी असते की मग आता तेच प्रोडक्शन घ्यायचं, तेच पीक लावायचं. मग अनेक जणांनी काय केलं, तेच पीक लावलं आणि पार भाव कुठपर्यंत घसरला तर 25,000पर्यंत घसरलेला आहे. ही जी अस्थिरता आहे, आता उदाहरण कशासाठी, ही जी अस्थिरता येते मार्केटमध्ये किमतीमध्ये, याच्यामुळे परिणाम काय होतो तर याच्यामुळे 2-3 गोष्टी परिणाम होतात. एक, पुढच्या वेळेस जेव्हा नेक्स्ट सोविंग सीझन येईल, जेव्हा पेरणीचं दुसरं वर्ष, उदाहरण साठी यांनी दिलंय बघा. ठीक आहे, की 2022-23ला 5.61 लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रावर काय जिऱ्याची लागवड झालेली. त्याच्या आधी 3 वर्ष 3.51 लाख हेक्टर एवढी काय क्षेत्रावर पेरणी होती. म्हणजे काय, थोडक्यात भाव थोडेसे वाढलेले दिसले की जवळपास दुप्पट 3.51 लाख हेक्टरवरनं किती गेले, 5.61 लाख हेक्टर इथपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे दुप्पट कुठंतरी पेरणी क्षेत्र वाढलं, लागवड क्षेत्र वाढलं. ह्याच्यामुळं काय झालं, पुढच्या वेळेस भाव गडगडले, भाव पडले. पण शेतकऱ्यांनी भाव जास्त मिळेल या आशेपोटी काय केलं होतं, लागवड केली होती, खूप जास्त उत्पादन झालं, त्यामुळे भाव गडगडले. त्याचा परिणाम असा झाला की शेतकरी इथं तोट्यात गेला. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला तोट्यातच जाणार आहे. पण त्याच्या लागवडीची किंमत पण खूप जास्त वाढली होती, कारण 5.61 लाख एवढ्या भूक्षेत्रावर, शेतीवर जर एखादं
पेरणी एखादं ठराविक पिकच लावायचं असेल तर याचा अर्थ काय, त्याची मागणी वाढली तेव्हा त्याची इनपुट कॉस्ट पण जास्त वाढली, कारण बियाणं महाग झालं, खतं महाग झाले, पेस्टिसाइड महाग झाले, ठीक आहे, लेबर कॉस्ट वाढली. ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जे सुरुवातीला आपण जेव्हा इथं उदाहरण घेतलं होतं 22 नोव्हेंबर डिसेंबरचं, ठीक आहे, त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढणी इथं काय आपलं मागणी इथं कॉस्ट काय इथं जास्त वाढलेली, पण भाव गडगडताना खूप जास्त गडगडले आणि फायनली काय झालं, तोटा झाला. तर ही जी अस्थिरता आहे ती शेतकऱ्यांना खाऊन टाकते थोडक्यामध्ये. त्यामुळे अशी अस्थिरता असू नये म्हणून काय केलं पाहिजे, MSP असली पाहिजे. पण त्या MSP कशी द्यायची, प्रश्न हाच आहे. MSP गरजेची काय, तर गरजेची आहे ठराविक काही ह्याच्यासाठी प्रोडक्शनसाठी, पण ती कशी द्यायची याच्याविषयी या रायटरने काही 2-3 मुद्दे मांडलेले आहेत. जसं की ते काय म्हणतात की ठराविक क्रॉप ज्या आहेत, जसं की आता केंद्र सरकारने हे दिलंय बघा, कालच्या मीटिंगमध्ये प्रपोजल दिलेला आहे की डाळी असतील, कॉटन असेल आणि मका असेल, यांची काय करू आम्ही पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश सगळीकडूनच आम्ही काय करू, खरेदी करू. डाळी, मका आणि कॉटन, कापूस यांची आम्ही खरेदी करू. 5 वर्षाची गॅरंटी त्याला, ठीक आहे. किती वर्ष खरेदी केली जाणार, MSP नुसार 5 वर्षाची गॅरंटी, 5 वर्ष खरेदी केली जाणार. याच्यामुळं आणि किती पण असू त्याच्यावर कसले अप्पर लिमिट असणार नाही, असं काय केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रपोजल दिले. पण शेतकऱ्यांचं मागणी काय की MSP ला लॉ केला पाहिजे, लिगल गॅरंटीज दिली पाहिजे. पण सरकारने फक्त या 3 ह्याच्यासाठी, याचं कारण काय, तर मोस्ट ऑफ दी उत्पादन करताना पंजाब हरियाणाचे शेतकरी गहू तांदूळ ऊस, गहू तांदूळ नंतर ऊस अशीच काय करतात, लागवड करतात. त्यामुळे क्रॉप विविधता पण येत नाही त्याच्यामध्ये. पीक विविधता आणण्यासाठी आणि जी पाण्याची वाढती मागणी, तर ते कमी पाण्यामध्ये पण येणारे पिकं असतील ते वाढवण्यासाठी सरकारनं काय केलं, डाळी, मका, कापूस याच्या संदर्भामध्ये आम्ही खरेदी करू, MSP जे काय जाहीर केले त्यानुसार, आणि अप्पर लिमिट काही असणार नाही, कितीही उत्पादन होऊ, खरेदीची गॅरंटी आहे. 5 वर्ष खरेदी केली जाईल, नाफेडतर्फे खरेदी होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं कॉटन कॉर्पोरेशन इंडिया जे आहे त्याच्यातर्फे पण खरेदी केली जाईल, असं सरकारने हे दिलंय, प्रपोजल दिलेलं आहे. पण या लेखकाचं जी आयडिया आहे ती आपण आयडिया बघूया. ती म्हणजे प्राइस डेफिशियन्सी, आणि ती खूप चर्चेत पण असते सारखी, की सरकारने डायरेक्ट खरेदी करायचं नाही. सरकारने खरेदी करायचं नाही. प्राइस डेफिशियन्सी पेमेंट सरकारने द्यायचं. उदाहरणार्थ समजा आता जिऱ्याचं उदाहरण घेऊ, आपल्याला जिऱ्याचं दिलेलं आहे. जिऱ्याचं समजा आता 30,000 रुपये क्विंटल असा काय MSP जाहीर झाला जिऱ्याचा, आणि जेव्हा मार्केटमध्ये शेतकरी गेला त्यावेळेस मार्केटमध्ये भाव नाही, समजा तो 25,000 रुपये क्विंटल एवढ्या भावानेच काय विकला जात होता APMC मध्ये गेल्यानंतर. तर हे जे फरक आहे MSP पासून ऍक्च्युअली विक्रीमध्ये, हा फरक किती झाला, 5,000चा. तर हा फरक काय करेल, सरकार शेतकऱ्यांना डायरेक्ट देईल. सरकार शेतकऱ्यांनी कोणाला विकायचं, त्यालाच विकायचं, व्यापाऱ्यालाच विकायचं. स्वतः सरकार खरेदी न करता ते 5,000 रुपये जी डेफिशियन्सी आहे, MSP ही MSP आहे, ही विक्री आहे, व्यापारीला काय ही विक्री आहे. ह्या ऍक्च्युअल ह्या दोन्ही मधला जो फरक आहे तो 5,000 आहे. तर तो 5,000 फरक म्हणजे काय, प्राइस डेफिशियन्सी पेमेंट, ठीक आहे. MSP आणि ऍक्च्युअल विक्री या दोन्ही मधला फरक, हा फरक सरकार स्वतः भरेल. केंद्र सरकार त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला डायरेक्ट काय तेवढे जे काही फरक असेल तेवढे पैसे देईल. अशी सुविधा चालू करावी किंवा अशी सुविधा करावी, रादर दॅन केंद्र सरकार कशाची 23 क्रॉपला MSP दिला जातो. 23 क्रॉपला 23 पिकांचा MSP. सरकार काय सगळ्यांची खरेदी करत बसेल का, तर नाही. मग सरकारने ही पद्धत चालू करावी आणि त्यानुसार जो काय मधला आहे ते सबसिडाईज करून टाकावा फरक. प्राइस डेफिशियन्सी पेमेंट पद्धती सुचवलेली आहे. आता ह्याचा फायदा काय होईल, एक तर मार्केटमध्ये जो हस्तक्षेप सरकारला करायचा आहे तो हस्तक्षेप करायची गरज पडणार नाही, ठीक आहे. मार्केट मेकॅनिझम तसंच चालू राहील, कारण मार्केटचं मेकॅनिझम काय सांगतं, जसं मागणी पुरवठा आहे त्यानुसार काय आहे किमती कमी जास्त होतील. आणि इथे PDP सिस्टीम जी काय सुचवलेली आहे त्याच्यामध्ये पण तसंच आहे, मार्केट नुसार जे काय मागणी पुरवठा आहे त्यानुसार किमती असेल, मग किमतीतला फरक सरकारला द्यावा लागेल. याचा अर्थ काय, सरकार मार्केटमध्ये हस्तक्षेप करत नाही, मेकॅनिझम तसंच चालू राहील, ठीक आहे. दुसरं काय आहे, सेकंड ॲडव्हान्टेज त्याचं
फार्मर्स वेन अवेअर ऑफ पीडीपी विल स्टार्ट डिमांडिंग रिसिप्ट फ्रॉम द बायर्स. ठीक आहे, ह्याच्यामुळे काय होतील, तर ज्यावेळेस विक्री केला जातोय माल विक्री केला जातोय त्यावेळेस काय त्याच्या रिसिप्ट तयार कराव्या लागतील. कारण शेतकऱ्याला ज्यावेळेस सरकारकडे पीडीपी मागायचा आहे, मधला फरक मागायचा आहे, त्यावेळेस त्याला रिसिप्ट पण मागावी लागेल. त्यामुळे काय त्याची नोंदणी पण होईल थोडक्यामध्ये, आणि त्याचं नोंदणी सगळं रजिस्ट्रेशन सगळं होईल. आणि ह्याच्यामध्ये जे काय थोडक्यात आपल्याला काळा माल व्यापाऱ्याकडनं, काळा पैसा वगैरे व्यापाऱ्याकडून केला जातोय तो केला जाणार नाही. सगळं रजिस्टर, नोंदणी, जीएसटी इत्यादी सगळ्या गोष्टी त्याला लागू होतील. तिसरं डिजिटायझेशन पण होईल. काय होईल? डिजिटायझेशन होईल. त्याचबरोबर जेव्हा एकदा ही गॅरंटी मिळाली की बाबा मी 23 पिकापैकी कोणतेही पीक उत्पादन केलं तरी मला पीडीपी मिळणार आहे, त्यावेळेस मग क्रॉप डायव्हर्सिफिकेशन पण होईल, क्रॉप विविधता पण होईल. मग आपल्याला पंजाबमधला शेतकरी पण काय आहे, गहू, तांदूळ आणि मोहरीच्या पलीकडे जाऊन कापूस उगवताना दिसू शकतो. ठीक आहे, मका उगवताना दिसू शकतो, किंवा अजून डाळी उगवताना पण दिसू शकतो. ठीक आहे, तर हे 2-3 फायदे ह्याच्यामुळे होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचा पुढचा मुद्दा काय, एपीएमसीचा विस्तार पण होईल. एपीएमसीचे अनेक ठिकाणी आउटलेट तयार करावे लागतील. ठीक आहे, हे काय राज्य सरकार हे करेल, कारण ज्यावेळेस शेतकऱ्यांना विकायचं आहे त्यावेळेस तिथं व्यापारी असणं गरजेचं आहे. आणि तशी भौतिक सुविधा उपलब्ध करून कोण देईल? राज्य सरकार देईल, कारण राज्य सरकारचं पण काम वाचेल त्याच्यामध्ये. त्यांचंही काय खरेदी शेतकऱ्यांचं जो असंतोष असणार आहे तो त्यांच्यावर येणार नाही. आणि एपीएमसीचे आउटलेट ओपन केले, ठीक आहे, त्या ठिकाणी तर तिथले शेतकरी लोकल एपीएमसीमध्ये जाऊन माल विकतील. आणि पूर्ण ही व्यवस्था यांनी आयडियलाइज केलेली आहे की पीडीपी, प्राइस डेफिशियन्सी पेमेंट अस्तित्वात असल्यानंतर किमती एमएसपी मधला आणि विक्रीमधला जो फरक आहे तो केंद्र सरकारने भरावा. ह्याच्यामुळे काय होईल, तर ज्यावेळेस शेतकरी एमएसपीचे जे पीक आहेत त्यांची खरेदी करायचं बर्डन सरकारवर असणार नाही, सरकार फक्त फरक देऊन मोकळा येईल. यामुळे सरकारचा मार्केटमध्ये डायरेक्ट हस्तक्षेप असणार नाही. दुसरं काय, विक्री ज्यावेळेस व्यापाऱ्याला केली जाईल शेतकऱ्याकडनं त्याच्या सगळ्या रिसिप्ट वगैरे तयारी केली जातील, त्यामुळे डिजिटायझेशन होईल, नोंदणी पण वाढतील आणि एपीएमसीचा हे काय होईल, विस्तार पण होईल. असे 3-4 गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. आता जे आपण चर्चा केली ते इथं तीच आहे बघा, की कीप द डोअर ओपन. ठीक आहे, फार्मर युनियननी काय केलेलं आहे, ही जी सरकारची ऑफर आहे की डाळी, मका आणि कापूस याची आम्ही अनलिमिटेड खरेदी करू 5 वर्षासाठी. ठीक आहे, पण ही ऑफर शेतकरी आंदोलनांच्या नेत्यांनी धुडकावलेली आहे. ठीक आहे, त्यांचं अजूनही एमएसपीला काय लीगल गॅरंटी असली पाहिजे याच्यावरच मागणी अडून राहिलेली. आता एमएसपीच्या लीगल गॅरंटी देण्यामध्ये खूप जास्त अडथळे आहेत. सगळ्यात मोठं म्हणजे हे फिस्कल डिझास्टर ठरेल. 23 पिकांना एमएसपीची लीगल गॅरंटी देणं म्हणजे सरकार फक्त खरेदी करतच फिरेल असं यांचं म्हणणं. फिस्कल डिझास्टर राहील. दुसरं, सध्या जनरल इलेक्शन आहे, त्यामुळे आता एमएसपीची गॅरंटी पण देऊ शकत नाही. आता काही त्याच्यासाठीच अधिवेशन नाही, ठीक आहे, किंवा होणार नाही, कारण हे इलेक्शन वर्ष आहे. दुसरं काय, तर गव्हर्नमेंट कॅन गॅरंटी एमएसपी ओनली ऑन द क्रॉप्स अँड द क्वांटिटी इट प्रोक्रायर्स. जेवढं सरकारला लागणार आहे, जेवढं सरकार खरेदी करणार आहे त्याचीच गॅरंटी सरकार देऊ शकतं. 23 पिकांची खरेदी काय सरकार करत नाही, त्यामुळे त्यांची गॅरंटी, लीगल गॅरंटी कशी देणार, हा एक मुद्दा तिथं आहे. ठीक आहे, आणि प्रायव्हेट प्लेअरला पण ते सांगू शकत नाहीत की, किंवा तसाही कायदा करू शकत नाहीत की व्यापाऱ्यांनी पण एमएसपीच्या वरतीच फक्त खरेदी केली पाहिजे. मग आपण ही जी चर्चा केली बघा पीडीपीची, प्राइस डेफिशियन्सी पेमेंट, ही पीडीपी तर बाकीच्या पिकांसाठी काय लागू केली जाऊ शकते. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सीज फायर. ठीक आहे, शस्त्रबंदी करा, युद्धबंदी करा अशी मागणी करणारा ठराव युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अल्जेरियाने आणला. अल्जेरिया हा आफ्रिकेमधला देश आहे, ठीक, आफ्रिका खंडातला. या देशाने आणला इस्रायलच्या विरोधामध्ये. याला युएसएने काय केलेलं आहे, वेटो वापरलेला आहे. ठीक आहे, युएसएने वेटो वापरण्याचं कारण काय दिलंय, तर युएसए म्हणतो की आम्ही प्रयत्न करतोय इस्रायलने युद्ध थांबवायचे म्हणून, आणि आमचे प्रयत्न ह्यामुळे काय होत आहेत, आम्ही प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न ह्यामुळे वेगळ्या मार्गाने ॲट अ टाइम दोन्ही बाजूने प्रयत्न करणं म्हणजे काय आहे, थोडक्यात आमचे प्रयत्न कमी केले जात आहेत किंवा ते कुठंतरी सॅबोटाज केले जात आहेत. ठीक आहे, आमच्या प्रयत्नाचं खच्चीकरण होतंय, थोडक्यात आमच्या प्रयत्नाचं खच्चीकरण होतंय, म्हणून हा जो वेटो आहे आम्ही वापरतोय, आम्ही जो प्रयत्न करतोय त्यांनी काय. पण युएसएने 7 ऑक्टोबरला युद्ध सुरू झालेलं आहे. आजपर्यंत काय केलं अमेरिकेने, काहीच प्रयत्न केलेले नाहीत. ठीक आहे, प्रेसिडेंट बायडेन फक्त तिथनं उपदेश देत राहिलेले आहेत, आणि ते उपदेशाला काय नेत्यांना
नेत्या नाहू हे जे इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी अजून कसली भीक घातलेली नाही. इवन आता इस्रायलचे जे मित्र आहेत त्या मित्रामध्ये कोण घेतो? इंडिया घ्या. कारण कालच भारताचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत, ठीक आहे, जयशंकरजी, त्यांनी सांगितलेलं आहे इस्रायलला की इस्रायलनी सिव्हिल म्हणजे नागरी वस्त्यावर हल्ले करताना विचार केला पाहिजे. त्याचबरोबर 2 स्टेट सोल्युशन भारताने ह्याला पाठिंबा दिला आहे. भारताने कायमच 2 स्टेट सोल्युशनला पाठिंबा दिला आहे. 2 स्टेट सोल्युशन म्हणजे काय? तर इस्रायल पण अस्तित्वात असलं पाहिजे, तसंच पॅलेस्टाईनला त्यांची मातृभूमी पॅलेस्टाईन पण तिथं अस्तित्वात असलं पाहिजे. सो भारताने पण थोडक्यात इस्रायलला काय उपदेश दिलाय किंवा त्यांना हे युद्ध कुठेतरी थांबवा अशा प्रकारची भाषा वापरली. त्यानंतर ऑस्ट्रेलियानी पण वापरली, न्यूझीलंडनी पण वापरली आहे, कॅनडाने पण वापरली आहे. आणि हे कोण आहेत? हे काय इस्रायलचे पारंपरिक शत्रू देश नाही आहेत, तर हे इस्रायलचे नेहमी सोबत असणारे मित्र राष्ट्र आहेत. इंडिया पण त्याच गटामध्ये आपण टाकू शकतो. सो या सर्वांनी मिळून काय कुठंतरी आता इस्रायलने थांबवलं पाहिजे. आणि हे जे काय ऑल आउट अटॅक केलेला आहे, ठीक आहे, आता इस्रायलचा अटॅक राफा शहरापर्यंत गेलाय. राफा हे शेवटचं शहर आहे. आता राफा ओलांडून इजिप्तमध्ये जातात की काय असं वाटायला लागले म्हणजे, ठीक आहे. सो इथपर्यंत गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये आजपर्यंत 29,000 लोकांचा मृत्यू झालाय. 29,000 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर 22 लाख जवळपास पॅलेस्टाईन नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे. ह्या स्थलांतराचा परिणाम इतर जे देश आहेत, इजिप्तनं पण काय धमकी दिली आता की आमचा जो कॅम्प डेव्हिड करार आहे इस्रायलशी तो आम्ही रद्द करू आणि तो आम्ही पाळणार नाही जर इस्रायलने युद्ध थांबवलं नाही. कॅम्प डेव्हिड करार 1978ला झाला होता इजिप्त आणि इस्रायलमध्ये, ठीक आहे. कारण हे जे सगळे स्थलांतरित आहेत हे सगळे स्थलांतरित कुठं आता राफा बॉर्डर क्रॉस करून इजिप्तमध्ये येतील की काय अशी भीती इजिप्तला वाटायला लागली. तर या संदर्भामध्ये हे एक आर्टिकल आलेलं आहे, ठीक आहे. याच्या आधी आपण चर्चा केली का नाही आठवत नाही मला, आय थिंक केली पण असेल. साऊथ आफ्रिका आणि नामेबिया. साऊथ आफ्रिकेने प्रपोजल टाकलं, नामेबियाने त्याला काय पाठिंबा दिला. हे दोघं जण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस इथं गेलेले आहेत हेगला आणि त्यांनी इस्रायलच्या विरोधात काय जिनोसाइडची केस टाकली. थोडक्यात इस्रायल तिथं वंश हत्या करत आहे, जिनोसाइड करत आहे, त्यांनी ते थांबवावं, ठीक आहे. याच्यासाठी आपण बघतोय की सगळे जे गरीब देश आहेत ना, त्याला आपण गरीब म्हणूयात किंवा अल्जेरिया, साऊथ आफ्रिका, नामेबिया हे देश आहेत ते सध्या विनंती करतायत, ते प्रपोजल आणतायत. पण जे मोठे मोठे देश आहेत त्याच्यामध्ये अमेरिका घ्या, जर्मनी घ्या, तुमचं कॅनडा घ्या, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडिया घ्या महात्मा गांधीजींचा, ठीक आहे, ह्यापैकी कोणतेही देश अजूनही इस्रायलला स्पष्टपणे काय विरोध करत नाहीत. पण हे जे छोटे छोटे देश आहेत त्यांनी मात्र हिंमत दाखवली. साऊथ आफ्रिका असेल, नामेबिया असेल, अल्जेरिया असेल आणि इस्रायलच्या दादागिरीला आणि इस्रायलने जे काय नुशन्स जिनोसाइड टाईप युद्ध चालवलंय, म्हणजे असं वाटतंय की सुरुवातीला हमासच्या विरोधी असलेलं हे युद्ध आता पूर्ण पॅलेस्टाईनच्या नागरिकांच्या विरोधी झालंय आणि सगळं पॅलेस्टाईन पुसून टाकायचं आहे की काय, इथपर्यंत इस्रायलची आक्रमकता वाढली. पार राफा सगळ्यात दक्षिणेला असणारं शहर आहे गाजाचं, तिथपर्यंत गेले, ठीक आहे. आता इस्रायलने इजिप्तमध्ये घुसू नये म्हणजे देव पावला, ठीक आहे. तर हे काय इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या दृष्टीनं सध्या जे काही चर्चेत आलेली घडामोडी, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अल्जेरियाने काय केलेला ठराव आणलेला आहे सीज फायरचा, त्याला अमेरिकेने व्हेटो केला आणि अमेरिकेच्या नेहमीप्रमाणे डबल स्टँडर्ड त्यांनी दाखवले, ठीक आहे. एका बाजूला शस्त्रे पुरवता आहेत इस्रायलला आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय की आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही प्रयत्न करताय पण तुमचं बाळ तुमचं ऐकत नाहीये, ठीक आहे. सो अशा प्रकारचे प्रयत्न चाललेले आहेत. पण सध्या साऊथ आफ्रिका, नामेबिया, अल्जेरिया या देशाबरोबरच जे मित्र देश पण आहेत त्याच्यामध्ये भारत पण आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा हे पण आहे. या मित्र देशांनी पण आता काय इस्रायलला खडे बोल सुनवायला सुरुवात केली. कालचंच उदाहरण सांगितलं, आपले जे फॉरेन मिनिस्टर आहेत जयशंकरजी, त्यांनीच काय सांगितलं की इस्रायलनी नागरी वस्त्यांवर हल्ले करताना विचार केला पाहिजे आणि 2 स्टेट सोल्युशनला पर्याय नाही, म्हणजे पॅलेस्टाईनचा हक्क पण कुठंतरी भारताने त्याला समर्थन दिलेलं आहे, ठीक आहे. सो हे काही गोष्टी होत्या आजच्या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या, त्याची चर्चा आपण केली. आमचा हा जो इनिशिएटिव्ह आहे तो UPSC मराठी माध्यमातून देणारी मुले, ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह जे येणार आहे MPSC 2025 पासून वर्णनात्मक त्यांच्यासाठीचे, तसंच त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्हची जी आहे MCQचा आत्ताचा शेवटचा अटेम्प्ट जो आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी पण महत्त्वाची आहे ही सिरीज न्यूजपेपरची. तुम्हाला कशी वाटते ते सांगा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.